भांडूपमध्ये वंचितच्या बंदला आज पाठिंबा मिळतोय। व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र बंदला समर्थन दिलेले आहे आणि गोवंडी परिसरामध्ये या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ हा राज्यव्यापी बंद वंचितने आज पुकारलेला आहे आणि मुंबईतून ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। भांडूपमधली काही दुकानं उत्स्फूर्तपणे हा बंद आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हा बंद आपल्याला भांडूपमध्ये पाहायला मिळतोय। वंचितने आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि भांडूपमधून ही दृश्य पाहायला मिळतात। वंचितच्या या बंदला भांडूपमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत। सगळी दुकानं सध्या बंद आहेत। तर व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र बंदला भांडूपमध्ये अशा प्रकारे प्रतिसाद दिलेला पाहायला मिळते। आज कुठलेही दुकान भांडूपमध्ये सुरू नाहीये, लोक रस्त्यावरून जात आहेत। तर वंचितने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। ईस्टर्न फ्रीवेवर वंचितने रास्ता रोको केला। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड सुरू आहे। वंचितने सायन पनवेल महामार्ग अडवलेला आहे, रोखून धरलेला आहे, त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। ईस्टर्न फ्रीवेवरची ही दृश्य आहेत। वंचितने रास्ता रोको केलेला आहे, तर आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे हे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सायन पनवेल महामार्ग अडवलेला आहे। इकडे वसई विरारमध्ये वंचितने बंदची हाक दिली आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। महाराष्ट्र बंदची हाक वंचितकडून देण्यात आली आहे आणि ठिकठिकाणी कसा प्रतिसाद याचा मिळतोय आपण पाहतोय। तर सध्या ही वसई विरारमधून एक या संदर्भातली अपडेट कळतीये। वंचितने ही बंदची हाक दिली आहे, मात्र वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। महाराष्ट्र बंदची हाक वंचितकडून देण्यात आलेली होती, त्यामुळे या बंदला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय, काय नेमके कुठले पक्ष या बंदला पाठिंबा देतात हे बघणं महत्त्वाचं असताना इकडे भांडूपमध्ये परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। उत्स्फूर्त प्रतिसाद भांडूपमध्ये व्यापाऱ्यांनी दिलेला आहे। आपली दुकानं बंद ठेवलेली आहेत, वंचितच्या बंदला पाठिंबा दिला आहे। वसई विरारमध्ये सुद्धा वंचितने बंदची हाक दिल्यानंतर कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे। तर आज सकाळीच प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली होती। वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यांची धरपकड केली असल्याची त्यांनी माहिती दिलेली होती। तर वंचितने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। काही ठिकाणी त्यांना इतर राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे, काही ठिकाणी त्याचे परिणाम आता पाहायला मिळू लागलेले आहेत। कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे। तर या संदर्भात कोल्हापूरमधून सुद्धा एक अपडेट येते आहे। वंचितच्या पुकारलेल्या बंद संदर्भात कोल्हापुरात वंचित आघाडीकडून आता बंद पाळण्यात येतं। सेंट्रल बस स्टँड परिसरामध्ये वंचितची रॅली निघालेली आहे आणि विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्याचा निषेध वंचितकडून करण्यात येतोय आणि त्याचसाठी आज महाराष्ट्र बंदची ही हाक दिली होती। तर दिल्लीतल्या आंदोलनाचे पडसाद आज कोल्हापूरमध्येही पाहायला मिळतात। वंचितचे कार्यकर्ते आज बस स्टँडच्या इथे आलेले होते आणि रस्त्यापर्यंत आता ही सगळी आंदोलनाची धग आपल्याला पाहायला मिळते। वंचितने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काय चित्र आहे, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो ते आपण पाहतोय। कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अशा प्रकारे वंचितने पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्यावर लाठीमार झाला विद्यार्थ्यांच्यावर, त्याबाबतचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे। अत्याचार करणाऱ्या मोदी सरकारचा बंद करा, बंद करा, बंद करा,